नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 150 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत। हे तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला वाक्प्रचार आहे बोला फुलाला गाठ पडणे आणि त्याचा अर्थ आहे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे। दुसरा आहे भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे। 3 भान नसणे म्हणजे जाणीव नसणे। पुढचे पहा। 4 भारून टाकणे याचा अर्थ आहे पूर्णपणे मोहून टाकणे। 5 मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे। 6 मान ताठ होणे किंवा मान ताठ ठेवणे म्हणजे स्वाभिमानाने वागणे। 7 माशा मारणे याचा अर्थ आहे कोणताही उद्योग न करणे। पुढचे वाक्प्रचार आहेत। 8 मिशीवर ताव मारणे आणि त्याचा अर्थ आहे बढाई मारणे। 9 मधून विस्तव न जाणे याचा अर्थ आहे अतिशय वेर असणे। 10 मूग गिळणे आणि याचा अर्थ आहे उत्तर न देता गप्प राहणे। 11 मधाचे बोट लावणे अर्थ आहे आशा दाखवणे। पुढचा आहे 12 मनात घर करणे याचा अर्थ आहे मनात कायमचे राहणे। 13 मन मोकळे करणे आणि याचा अर्थ आहे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे। 14 मनाने घेणे याचा अर्थ आहे मनात पक्का विचार करणे किंवा ठाम असणे। 15 मन साशंक होणे अर्थ आहे मनात संशय वाटू लागणे। पुढचे आहेत 16 मनावर ठसणे आणि त्याचा अर्थ आहे मनावर जोरदारपणे बिंबणे। 17 मशागत करणे अर्थ आहे मेहनत करून निगा राखणे। 18 मात्रा चालणे अर्थ आहे योग्य परिणाम होणे। पुढचे वाक्प्रचार पहा। 19 रक्ताचे पाणी करणे अर्थ आहे अतिशय मेहनत करणे। 20 राईचा पर्वत करणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे। 21 राख होणे याचा अर्थ आहे पूर्णपणे नष्ट होणे। पुढचा आहे 22 राब राब राबणे म्हणजे सतत खूप मेहनत करणे। 23 राम नसणे म्हणजे अर्थ नसणे। 24 राम म्हणणे म्हणजे शेवट होणे किंवा मृत्यू येणे। 25 लष्कराच्या भाकऱ्या भाजणे याचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे। 26 लहान तोंडी मोठा गॅस घेणे याचा अर्थ आहे आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे। 27 लक्ष वेधून घेणे अर्थ आहे लक्ष ओढून घेणे। 28 लक्ष्मीचा वरद हस्त असणे याचा अर्थ आहे लक्ष्मीची कृपा असणे किंवा श्रीमंती असणे। 29 लौकिक मिळवणे याचा अर्थ आहे सर्वत्र मान मिळवणे। 30 वकीलपत्र घेणे अर्थ आहे एखाद्याची बाजू घेणे। पुढचा आहे 31 वाट लावणे याचा अर्थ आहे विल्हेवाट लावणे किंवा मोडून तोडून टाकणे। 32 वाटाण्याच्या अक्षता लावणे अर्थ आहे स्पष्टपणे नाकारणे। 33 वटणीवर आणणे अर्थ आहे ताळ्यावर आणणे। पुढचा आहे वनवन भटकणे आणि याचा अर्थ आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे। 35 हाय खाणे अर्थ आहे धास्ती घेणे। 36 हात चोळणे अर्थ आहे चरफडणे। 37 हातावर तुरी देणे आणि याचा अर्थ आहे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे। 38 हात हलवत परत येणे अर्थ आहे काम न होता परत येणे। 39 हात झाडून मोकळे होणे अर्थ आहे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे। 40 हातापाया पडणे याचा अर्थ आहे गयावया करणे। 41 हातात कंकण बांधणे अर्थ आहे प्रतिज्ञा करणे। 42 हाताला हात लावणे अर्थ आहे थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे। पुढचा वाक्प्रचार आहे 43 हातावर शीर घेणे याचा अर्थ आहे जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे। 44 हात धुवून पाठीस लागणे अर्थ आहे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे। 45 हूल देणे म्हणजे चकवणे किंवा चकवा देणे। पुढचा वाक्प्रचार आहे 46 पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे खूप खावेसे वाटणे किंवा खूप भूक लागणे। 47 प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजे एकसारखे प्रश्न विचारणे। 48 प्राण कानात गोळा होणे म्हणजे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता असणे। पुढचा आहे 49 प्राणावर उदार होणे याचा अर्थ आहे जीवाची पर्वा न करणे। 50 फाटे फोडणे म्हणजे उगाच अडचणी निर्माण करणे। 51 फुटाण्यासारखे उडणे याचा अर्थ आहे झटकन राग येणे।
पुढचा वाक्प्रचार आहे 52. बट्ट्याबोळ होणे याचा अर्थ आहे विचका होणे. 53. बभ्रा करणे म्हणजे बोभाटा करणे किंवा सगळीकडे प्रसिद्ध करणे. 54. 12 वाजणे म्हणजे पूर्ण नाश करणे. 55 आहे बादरायण संबंध असणे याचा अर्थ आहे ओढून ताडून लावलेला संबंध असणे. 56. बत्तीशी रंगवणे म्हणजे जोराने थोबाडात मारणे. 57. बुचकाळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे. पुढचा वाक्प्रचार आहे 58. बेत हाणून पाडणे याचा अर्थ आहे बेत सिद्धीला जाऊ न देणे. 59. बोचणी लागणे म्हणजेच एखादी गोष्ट मनाला लागून राहणे. 60. बोटावर नाचवणे याचा अर्थ आहे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. पुढचा आहे 61. बोल लावणे याचा अर्थ आहे दोष देणे. 65. बोळ्याने दूध पिणे म्हणजेच बुद्धिहीन असणे. 63. तोंडावाटे ब्र न काढणे म्हणजे एकही शब्द न उच्चारणे. पुढचा वाक्प्रचार पहा 64. थांग न लागणे म्हणजे कल्पना न येणे किंवा पत्ता न लागणे. 65. थुंकी झेलणे म्हणजे खुशामत करण्यासाठी एखाद्याची लाचारी पत्करणे. 66. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे अर्थ आहे कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे. 67. एक घाव दोन तुकडे करणे याचा अर्थ आहे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे. 68. अंगावर काटा उभारणे अर्थ आहे भीतीने अंगावर शहारे येणे. 69. अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे धन्यता वाटणे. पुढचा आहे 70. अंगाचा तिळपापड होणे याचा अर्थ आहे अतिशय संताप येणे. 71. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे ऐपतीनुसार खर्च करणे. 72. कणिक टिमणे म्हणजे खूप मार देणे. पुढचा वाक्प्रचार आहे 73. कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे. 74. कपाळ मोक्ष होणे म्हणजे मरण पावणे. 75. कान फुंकणे म्हणजे दुसऱ्याच्या मनात किलमिश निर्माण करणे. 76. कागदी घोडे नाचवणे म्हणजे फक्त लेखनात शूरपणा दाखवणे. 77. कानावर हात ठेवणे म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे. 78. कान उघाडणी करणे म्हणजे कडक शब्दात चूक दाखवून देणे. पुढचा आहे 79. काखावर करणे याचा अर्थ आहे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. 80. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. 81. कायापालट होणे म्हणजे स्वरूप पूर्णपणे बदलणे. पुढचा आहे 82. काट्याने काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे. 83. काट्याचा नायटा होणे म्हणजे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे. 84. कावराबावरा होणे म्हणजे बावरणे. पुढचा वाक्प्रचार आहे 85. काळजाचे पाणी पाणी होणे याचा अर्थ आहे अति दुःखाने मन विदीर्ण होणे. 86. कुत्रा हाल न खाणे म्हणजे अतिशय वाईट स्थिती होणे. 87. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. 88. कंठशोष करणे याचा अर्थ आहे ओरडून गळा सुकवणे किंवा उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे. 89. कंबर कसणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे. पुढचा आहे 90. कुंपणाने शेत खाणे याचा अर्थ आहे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे. 91. सर्वस्व पणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. 92. साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपलेसे करणे. पुढचा आहे 93. सामोरे जाणे याचा अर्थ आहे निधड्या छातीने संकटास तोंड देणे. 94. साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे. 95. साक्षात्कार होणे म्हणजे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप कळणे. पुढचा आहे 96. सुताने स्वर्गाला जाणे याचा अर्थ आहे थोडासा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. 97. सुतोवाच करणे याचा अर्थ आहे पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. 98. सोन्याचे दिवस येणे याचा अर्थ आहे अतिशय चांगले दिवस येणे. पुढचा आहे 99. संधान बांधणे याचा अर्थ आहे जवळीक निर्माण करणे. 100. संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे. 101. स्वप्न भंगणे म्हणजे मनातील विचार कृतीत न आणणे. पुढचा आहे 102. स्वर्ग दोन बोटे उरणे याचा अर्थ आहे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे. 103. हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्ट न सोडणे.
104 हमरी तुमरीवर येणे म्हणजे जोराने भांडू लागणे. पुढचा आहे 105 हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. याचा अर्थ आहे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. 106 हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे अनावर हसू येणे. 107 हस्तगत करणे म्हणजेच ताब्यात घेणे. पुढचा आहे 108 हातपाय गळणे. याचा अर्थ आहे धीर सुटणे. 109 वाचा बसणे म्हणजे एकही शब्द बोलता न येणे. 110 विचलित होणे म्हणजे मनाची चलबिचल होणे. पुढचा आहे 111 विसंवाद असणे. याचा अर्थ आहे एकमेकांशी न जमणे. 112 वड्याचे तेल वांग्यावर काढणे. याचा अर्थ आहे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. 113 विडा उचलणे म्हणजे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. पुढचा आहे 114 वेळ घेऊन पेडगावला जाणे म्हणजेच काय मुद्दाम ढोंग करणे किंवा मुद्दाम सोंग काढणे. 115 शब्द जमिनीवर पडू नये देणे म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. 116 शहानिशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करणे. पुढचा आहे 117 शिगेला पोचणे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे. 118 100 वर्ष भरणे म्हणजे नाश होण्याची वेळ येणे. 119 श्री गणेशा करणे म्हणजे आरंभ करणे किंवा सुरुवात करणे. पुढचा आहे 120 सही सलामत सुटणे. याचा अर्थ आहे दोष न येता सुटका होणे. 121 दगा देणे म्हणजेच फसवणे. 122 दबा धरून बसणे म्हणजे टपून बसणे. पुढचा आहे 123 दाद मागणे म्हणजे तक्रार करून किंवा गाराने सांगून न्याय घेणे. 124 दात धरणे म्हणजे वैर बाळगणे. 125 दाढी धरणे म्हणजे विनवणी करणे. पुढचा आहे 126 दगडावरची रेघ म्हणजेच खोटे न ठरवणारे शब्द. 127 दातांच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करून सांगणे. 128 दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. पुढचा आहे 129 दत्त म्हणून उभे राहणे. याचा अर्थ आहे एकाएकी हजर होणे. 130 दातखिळी बसणे म्हणजे बोलणे अवघड होणे. 131 द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. पुढचा आहे 132 दुधात साखर पडणे. याचा अर्थ आहे अतिशय काय होणे चांगले कार्य घडणे किंवा चांगले घडणे. 133 दात ओठ खाणे म्हणजे द्वेषाची भावना दाखवणे. 134 2 हातांचे 4 हात करणे म्हणजेच विवाह होणे. पुढचा आहे 135 दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे. याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे. 136 दातास दात लावून बसणे. याचा अर्थ आहे काही न खाता उपाशी राहणे. 137 दुःखावर डागण्यात येणे म्हणजे दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःखी करणे. 138 धरणे म्हणजेच काय हट्ट धरून बसणे. 139 धारातीर्थी पडणे म्हणजे रणांगणावर मृत्यू येणे. 140 हातचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे. पुढचा आहे 141 हात ओला होणे म्हणजे फायदा होणे. 142 हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्यावर माघार घेणे. 143 हात देणे म्हणजे मदत करणे. 144 हात मारणे म्हणजे ताव मारणे किंवा भरपूर खाणे. पुढचा आहे 145 धाबे दणाणाने म्हणजे खूप घाबरणे. 146 धूम टोकणे म्हणजे वेगाने पळून जाणे. 147 धूळ चारणे म्हणजे पराभव करणे. पुढचा आहे 148 नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे. पुढचा आहे 149 नजर करणे म्हणजेच भेटवस्तू देणे. आणि शेवटचा आहे 150 नाक घासणे म्हणजे स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 150 वाक्प्रचार पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.